नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने साईड पार्टला बघा आता आपण कटोरी जॉईन करून घेत आहे. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये हा ब्लाऊज तयार होतो. आता इथं बघा साईड पार्टला आपण कटोरी जॉईन केली आहे. प्रत्येक पार्टला आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा आता डबल शिलाई मारून घेतली आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचा. इथं बघा उभा टक्स आहेत ना, तो मी 2.5 इंचावरती घेतला आहे आणि कटोरी जी रुंदी आहे ती आपली 2.5 इंचावरती घेतली आहेत. आता बघा आपली योगपट्टी आहेत ना, डायरेक्ट आपण फोल्ड करून केले आहेत ना कटिंग, सेम त्याच पद्धतीने ठेवायची आहे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. मग या ठिकाणी आज दुसरी एक पण पद्धत आहे, पण ही एकदम सोपी आहे आणि ब्लाऊज पण लवकर होतो. वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आता दाबटीप देऊन गेली आहे. एक्स्ट्राचं कापड कट केलं. आता याच पद्धतीने आपण बघा दुसरा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. कटोरी बघा सुईची उलटी बघून घ्यायची आहे. कटोरी खालती ठेवला आहे. साईड पार्ट बघा असा वरती ठेवला आहे. जास्त खेचायचं वगैरे नाही. तुम्हाला याची कटिंग पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्की सांगेल. तर या ठिकाणी बघा दुसरी साईडसुद्धा कटोरी जोडून झाली आहे. असं फोल्ड करायचं. टक्स मी बघा ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो ना, नंतरच घेते, अगोदर घेत नाही. तुम्हाला इथं मोजून पण दाखवलं बघा. असा 2.5 इंच घेतला मी. रुंदीला पण 2.5 इंच. एक्स्ट्राचं कापड कट केलं बघा कटोरीचं. एकदम सुंदर अशी परफेक्ट कटोरी तयार होते आपली. आता इथं बघा आपले ना जॉईंट नव्हतं, थोडीशी मोठी घेतलेली आहेत मी. 1/2 इंच बघा शिलाई मारून घेऊ आपण. म्हणजे सुट्टे 2 भाग होते आपले योगपट्टीचे. आपण एका साईडला आली ती अखंड होती, कारण बरेच वेळा ब्लाऊज पीस वगैरे कमी असतो म्हणून. बघा अशी फोल्ड करून घेतली. नंतर फोल्ड केली बघा अशी व्यवस्थित सारखी आणि एक दाबटीप मारून घेतली, म्हणजे शिलाई देऊन घेतली. ती ओपन होणार नाही. तर आता अशा पद्धतीने बघा. आता इथं व्यवस्थित आपण मोजून घ्यायची अगोदर. एक्स्ट्राची जर उरली तर कट करून टाकायची. बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली मी आणि शिलाई मारून घेतली. याच्यासुद्धा आपण फोल्ड करून बघा दाबटीप देऊन घ्यायची आहे. कापड खालच्या साईडला ठेवायचं. बघा आता आपण काय केलं, इथं बाई आहेत, इथं आपण फोल्ड करू बघा थोडंसं 1/2 इंच. आता हा साधा ब्लाऊज आहे म्हणून इथं आपण मोठी पट्टी करायची आहे. इथं 1 ते 1.5 इंचाची पट्टी बघा फोल्ड करून घ्यायची आपल्याला नंतर हात शिलाईसाठी. इथं 5 नंबरची टिप टाकून घ्यायची आहेत, म्हणजे आपल्या नंतर ही शिलाई आहेत ना, ही खोलावं लागते हात शिलाई केल्यानंतर. अशा पद्धतीने बघा आता आपले आहेत ना, बाईला शिलाई मारून घ्यायची. जर काट वगैरे जर असेल ना, डायरेक्ट फोल्ड करायचं आणि काट जर नसेल तर आधी थोडंसं 1/2 इंच, नंतर मग 1 ते 1.5 इंच फोल्ड करायचं. आता या ठिकाणी बघा आपण पट्टी जोडून घेऊ, काचपट्टी. इथे 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे बघा. अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून खालच्या साईडने फोल्ड करून नंतर दुसऱ्या साईडला सुद्धा फोल्ड करायची बघा अशा पद्धतीने. एकदम कडेने शिलाई घ्यायची, नंतर आतच्या साईडला फोल्ड करायची. तर बघा वरून शिलाई देऊन घेतली आहे. एक्स्ट्राचं उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. नंतर दोन्ही पण पट्ट्या आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहे. आता इथं दुसरी पट्टी आहेत ना आपली बघा, बटन पट्टी, ती जॉईंट करून घेऊ. ही 2 इंचाची घ्यायची आपल्याला. बघा व्हिडिओमध्ये नीट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कुठल्या साईडला आपण कुठली पट्टी जोडली ते. आता बघा इथं फोल्ड करायचं, डबल फोल्ड करायचं.
सरळ शिलाई मारून घ्यायची. तर या ठिकाणी बघा आता आपलं आहेत ना पट्ट्या व्यवस्थित बघायचे. आपण कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं. बघा इथं थोडीशी वरती आहे, इथं एकदम मस्त गोलाकार शेप द्यायचा कटोरीला. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं, म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट आहेत ना सारखे होतील, खालती वरती होणार नाही. तुम्ही इथं बघू शकता. आता पाठीमागचा गळा कट करून घेतलेला आहे. टक्स टाकून घ्यायचे आपल्याला. टक्स कधी पण गळ्याच्या खाली टाकायचे अशा पद्धतीने. बघा टक्स टाकून घेतले. शोल्डरच्या मधोमध पकडायचं आपल्याला अंदाजे अशा पद्धतीने. कारण प्रत्येक वेळेस मी मोजत बसत नाही, कारण 15 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळं. बघा अशा पद्धतीने आपले टक्स झाले आहेत. आता शोल्डर जोडून घ्यायचे आपल्याला. थोडेसे तिरकसमध्ये आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहे गळ्याकडं. डबल शिलाई मारून घ्यायची. आता शोल्डर जोडायचं 2 पद्धती आहे, पण ही एकदम सोपी पद्धत आहे. अजिबात धागे दोरे काही निघत नाही, काहीच नाही, कापड चांगलं असल्यावर. दुसरी पण पद्धत तुम्हाला दाखवून पुढच्या व्हिडिओमध्ये. आता कमरपट्टी जोडून घेऊ आपण. या ठिकाणी बघा अर्धा इंच आपण कमरेच्या साईडला पकडायचं आहे. जिथं आपले बघा टक्स आहेत ना तिथे आपण हलकेसे प्लेट टाकले तरी चालतं. आता अशा पद्धतीने बघा वरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. कापड खालच्या साईडला फोल्ड करायचं. आता एकदम कडेने एक शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित आपल्याला. बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं. आता फोल्ड केल्यानंतर बघा व्यवस्थित हे करून घ्यायचं. इथं सुद्धा आपल्या हात शिलाई करायची असते, केली तरी चालते, नाही केली तरी चालते. हात शिलाई करायचं तर 5 नंबरची टिप मारून घ्यायची आपल्याला. आता इथं बघा मी ना आपल्या पायपिंगच्या पट्ट्या आहेत ना तिरकस कट करून घेतलेल्या आहे. जे उरे कापड असतं ना असं तिरकस ते व्यवस्थित बघा अशा ठेवायचे आहेत. एकावरती एक तिरकस शिलाई मारून घ्यायच्या. पायपिंगला कधी पण कापड तिरकस घ्यायचं, सरळ कापड घ्यायचं नाही. जर कापड घेतलं तर पायपिंग आपली उलटी पडते. त्याच्यामुळे या लहान लहान गोष्टी आहेत ना नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी सांगते, त्यांनी लक्षात ठेवायचं. बघा आता आपली पट्टी आहेत ना ही आपण फक्त 1 ते 1.25 इंचाची पट्टी घ्यायची. जास्त मोठी पट्टी वगैरे घ्यायची नाही. व्यवस्थित बघा टोकाला फोल्ड करायची अर्धा इंच. जसं आपला गळा आहेत ना तर थोडीशी पट्टी बघा आपल्याला हलकीशी खेचत चालायची. गळा नाही खेचायचा, फक्त वरची आहेत ना पट्टी आपण कटकी जोडलेली ती थोडीशी हलकीशी खेचायची. इथं बी बघा उरलेलं कापड कट करायचं, अर्धा इंच फोल्ड करायचं टोकाला शेवटच्या. एक्स्ट्रा थोडंसं जास्त जाड वाटलं तर कट करून टाकायचं. नंतर बघा अशी पट्टी फोल्ड करायची कडेने. जे आपले धागे दोरे आहेत ना बघा त्या साईडने पट्टी फोल्ड करायची. चला पूर्ण याला आपण पट्टी बघा अशी फोल्ड करून घ्यायची. आणि पायपिंगचं काही एवढं हे नसतं, शेवट जरी केलं तरी चालते ना अगोदर केलं तरी चालते, त्याचं काही प्रॉब्लेम येत नाही. आता बघा अशी फोल्ड करायची. जेवढी आपल्याला जाड बारीक पायपिंग पाहिजे ना तशी पकडायची. आणि जी आपली बघा शिलाईची जो खड्डा असते ना त्याच्यामध्ये आपण शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम सुंदर अशी पायपिंग तयार होते. अशा पद्धतीने जर केली तर खाचे वगैरे मारायची काहीच गरज नाही कापडाला. दोरा संपला माझा.
आज भरपूर दिवसानंतर व्हिडिओ काढला, वेळ भेटलेला आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. कारण इतके ब्लाऊज असतात शिवायला, त्याच्यामुळे टाईम वगैरे भेटत नाही व्हिडिओ काढायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत ते पण नक्की सांगा. तर आपण पायपिंग करून घेऊ व्यवस्थित. आता या ठिकाणी बघा आपले आहेत ना पायपिंग तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार कसा आला आहे. अजिबात पायपिंग वगैरे कुठं उलटी वगैरे पडली नाही. आता या ठिकाणी बघा तुम्हाला बाई व्यवस्थित परत ज्यावेळेस आपण कटिंग करतो ना, ज्यावेळेस जोडतो ना, त्यावेळेस पुन्हा आपण व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी बघा एक्स्ट्राच आहे ते मी कट करून घेतलं. थोडीशी बघा अर्धा इंच जी वाढव होती ती पण कट करून घेतली. आणि पुढचा सेप बघा मी ज्यावेळेस आपण बाई जोडते ना त्यावेळेसच कट करते. अशा पद्धतीने काखेतले जे पॉईंट आहे ते सुद्धा बघून घ्यायचे आपल्याला. बघा व्यवस्थित सारखे कट करून घ्यायचे, म्हणजे खालती वरती ब्लाऊज होत नाही आपल्या फिटिंगच्या वेळेस. आता इथं बघा आपली बाई आहेत ना, मोजून बघायची व्यवस्थित. इथं एकदम परफेक्ट भरले आहेत. थोडंसं जर अर्धा इंच वगैरे जर उरलं तर तुम्ही दोन्ही पण साईडने सारखं पकडून कट करून घ्यायचं. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम याच पद्धतीने बाई जॉईंट करून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं बघा आपल्याला व्यवस्थित सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. ब्लाऊज सरळच आहे बघा व्यवस्थित सुईचाच. थोडंसं एक्स्ट्राचं कापड वगैरे उरलेलं कट करून टाकायचं, सारखं करून घ्यायचं. तर ब्लाऊज उलटा केला आहे, एक कडेने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण व्यवस्थित कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण व्यवस्थित आहेत ना, टेपनी कमर वगैरे आहेत ना मोजून घ्यायचं आहे. जेवढं आपलं भरेल ना तिथपर्यंत खून करायचं, जेवढं कमर असेल तेवढं. बाकीचं जेवढं उरेल ना त्याचे बघा 4 भाग करायचे. 6 जर उरलं तर 1.5 इंचाचं बघा शिलाई मार्जिन होतं आपलं. इथं टाकायचं आपण छातीचा चौथा भाग टाकायचा. इथं बघा 8 आहेत, 8 टाकला मी. 32 छाती आहेत आपली. दंड घेर टाकायचा जेवढा असेल तेवढा, त्याच्या अर्धा करायचं दंड घेरच्या. 12 असेल तर 6 टाकायचं, 10 असेल तर 5 टाकायचं. अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहेत. बघा एका साईडने आपल्याला आहेत ना जी बटनपट्टी आहे ती सोडून द्यायची आहे. दंड घेराचं माप टाकायचं आहे व्यवस्थित. बघा आता इथं मध्ये कापड उरलेलं आहेत ना, मग 2-3 शिलाई आहेत ना आपल्याला एक्स्ट्रा मारून घ्यायचे आहेत. कारण ब्लाऊज कमी जास्त करायसाठी शिलाई मार्जिंग उपयोगी पडतं. ते 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिंग असतं आपल्या ब्लाऊजमध्ये. अशा पद्धतीने बघा 2 इंच शिलाई मार्जिंग होतं आपल्या याच्यामध्ये. तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते कसं झालं. तर आपलं 32 साईजचा ब्लाऊज आहे. 7 इंचाची बाई होती बघा ही. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जास्त वेळ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.